दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आम्ही तुझी आधारी, आलो आम्ही तुझी आधारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. भव्य दिव्य हे मंदिर तुझे सुंदरा, भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा. दर्शन घेता झालो धन्य, धन्य उरी. दर्शन घेता झालो धन्य, धन्य उरी. रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आज आपल्या नोव्हेनाचा 6वा दिवस. या मिसाबळीमध्ये आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. त्याचबरोबर स्वर्गवासी कैतन मार्टिन, स्वर्गवासी मनू व लुजन सोस यांच्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. म्हणजे प्रिय बंधूंना आणि भगिनींना, आता आपण क्षणभर शांत राहूया. आपल्या अपराधाची आठवण करून आपण देवाकडे दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्यांनी, वहीगईने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया झडकरी. प्रभू करी आम्हावरी दया झडकरी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झडकरी. ख्रिस्ता करी आम्हावरी
दया जड करी प्रभु करी आम्हावरी दया जड करी प्रभु करी आम्हावरी दया जड करी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर दया कर, तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर. श्रद्धा, आशा व प्रीतीने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. मिखा या पुस्तकातून घेतलेले वाचन. तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोंगराच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार. प्राचीन काळच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलादात त्यांना चरू दे. तू इजिप्त देशांतून बाहेर निघालास त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्य दाखवीन. तुझं समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अंशाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडविल. तू त्यांची सर्व पाप समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सततेचे आणि अब्रामाबरोबर वात्सल्याने वागवशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. हे परमेश्वरा, आम्हा तुझी दया दाखव. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासांतून परत आणले आहेस. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहेस. त्याच्या सर्व पापावर पांघरून घातले आहेस. तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस. तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. हे आमच्या उद्धारकर देवा, आम्हाला परत आण. आमच्यावरील आपला रोष नाही कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणारस काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणारस काय? हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. तुझे लोक तुझ्या ठाई हर्ष पावावेत म्हणून तू आपले पुनर्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे आणि तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दाखव. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या वाचल्याने मला नव जीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने येशूला सांगितले, पहा आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा येशूने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गांतील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, एकदा एका कुटुंबामध्ये नवीन सूनबाई घरात आली. ती त्यांच्या संस्कृतीमधली नव्हती, ती त्यांच्या संस्कारामधली नव्हती, एका निराळ्या गावांतून आलेली होती. पण ती बाई घरामध्ये आल्याबरोबर लक्ष्मी त्यांच्या घरात आली. त्यांचा धंदा वाढला, बरेचसे प्रश्न सुटले. ती बाई खूप धार्मिक होती, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये प्रार्थना सुरू झाली आणि हळूहळू ही सुनबाई त्यांच्या गळ्यातली ताईत झाली. सासरा नेहमी तिची कामावरून यायची वाट बघायचा. जोपर्यंत ती कामावरून येत नाही तोपर्यंत ते जेवायचे नाहीत. ही सुनबाई सुद्धा सकाळी लवकर उठून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण बनवून जायची आणि कामावरून आल्यानंतर रात्रीचं जेवण बनवायची. घरामध्ये लग्न आलं तेव्हा सोनं खरेदीला सुनबाई पुढे, कोणी आजारी पडलं तर सुनबाई पुढे. आणि ती त्यांच्या मुलींपेक्षा त्यांना जास्त प्रिय झाली. त्यामुळे ती माहेरी कधी गेलीच नाही, वस्तीला तर कधीच नाही. ती त्यांच्याशी एकरूप झाली. ती मुलगी ह्या घरामध्ये आली, सुनबाई झाली आणि त्यांच्या मुलीसारखी झाली. एक नवीन नातं सुरू झालं. अलीकडे आपल्याकडे परिस्थिती बदललेली आहे. नवरा बोटीवर गेला का सुनबाई माहेरी जाते, तो आला का ती येते, तो गेला का जाते, असं चाललेलं असते. पण हे असं नाही, एक नवीन नातं तिने तयार केलं. ती त्यांच्याशी एकरूप झाली. आज आपण शुभवर्तमान ऐकलं की येशू सांगतो, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण. रक्ताच्या नात्याविषयी तो बोलत नाही. आज तो आज आपल्याबरोबर श्रद्धेच्या नात्याविषयी बोलतो. की येशूचा भाऊ व्हायचा असेल, येशूची बहीण व्हायची असेल तर आपल्याला श्रद्धेच्या नातं जपायला पाहिजे. जुन्या करारामध्ये पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की देवाला काय आवडते तर नीतीने चालणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वराबरोबर नम्रतेने चालणे. ह्यापेक्षा देवाला काहीच नको. आय डोंट वॉन्ट सॅक्रिफाईस, आय वॉन्ट मर्सी. मला यज्ञ नको, मला दया पाहिजे, असं जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे. आणि नव्या करारामध्ये येशू आपल्याला नवीन एक सूत्र देतो की माझा शिष्य कोण, तर जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो. म्हणजे फक्त बाप्तिस्मा घेतला, गळ्यात क्रूस घातला, कॅथलिक नाव दिलं म्हणजे मी येशूचा शिष्य नाही होत. काही लोक सांगतात नाव ख्रिस्ती आणि अंगामध्ये मस्ती, तसं नाहीये. तर ज्याला येशूचं शिष्य व्हायचं आहे तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागलेला असला पाहिजे. येशू योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो
की येशू क्रुसावरती असताना तो सांगतो पहा तुझी आई, आणि शिष्याला सांगतो पहा तुझा, आईला सांगतो पहा तुझा मुलगा, आणि शिष्याला सांगतो पहा तुझी आई. खुर्सावरून नवीन नातं देतो येशू. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला हे सांगितलेलं आहे. आपण तो यव्हान समजतो की ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला येशू सांगतो पहा तुझी आई. येशू आपल्या सर्वांवर प्रीती करतो म्हणून तो आपल्याला पण सांगतो पहा तुझी आई, हा पहा तुझा भाऊ. करोना व्हायरसने थैमान घातलं असताना चर्चने करोडो रुपये संपवले सगळ्या जगामध्ये, भारतामध्ये, वसईमध्ये, सगळ्या ठिकाणी करोडो रुपये आपण संपवले. कारण प्रभूची ती इच्छा आहे, कोणी भुकेलं राहू नये, कोणी उपाशी राहू नये. म्हणून येशू आपल्याला बोलावतो. आपल्याकडे सुद्धा खूप लोकांनी धान्य आणून दिलं, पैसे आणून दिले. फादर, ही माझी भेट आहे. तर प्रभू आपल्याला सांगतो की हे नवीन श्रद्धेचं नातं आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्याचं नातं आहे ते, आणि ते आपल्याला जपायला पाहिजे. संत जेम्स आपल्याला सांगतो की नुसती श्रद्धा असणं कामाचं नाही आहे, तुम्ही तुमचं काम पण दाखवा, सेवा पण दाखवा. आपल्या श्रद्धेला सेवेची झालर पाहिजे, तेव्हा श्रद्धा उठून दिसते. आणि म्हणून या नोवेनाच्या दिवसात आपण प्रार्थना करूया की आपण देवाच्या इच्छेने वागण्याचा प्रयत्न करूया. काय तर नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आणि देवास बरोबर नम्रतेने चालणे. ह्यापेक्षा देवाला काय हवं आहे? आपले देवाला जे हवं आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. आमेन. साठी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूनं आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. अखिल मानवजातीवरील परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना त्याच्या चरणी अर्पण करूया. आपलं उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व प्रापंचिकांनी पवित्र मिसा बलिदानाद्वारे स्वर्गीय भोजनात सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. श्रद्धेचे नाते आपल्याला येशूच्या कुटुंबामध्ये प्रवेश देते. आपली श्रद्धा आपल्या प्रभूचे भाऊ बहीण या नात्याने एकत्र आणते. आपल्या श्रद्धेचं नातं दृढ व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या लोकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत मिळावी, परमेश्वराने आपल्याला ह्या महामारीपासून सुरक्षित ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. बंद पडलेले व्यवसाय सुरू व्हावेत, जे परदेशात आहेत ते सुखरूप असावेत, ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, विवाहितांना बाळाची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या पावसाळ्यात नियमित पाऊस पडावा, पिण्यासाठी व पिकासाठी भरपूर पाणी मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोड्या वेळ शांत राहून आपल्या मनातील हेतूसाठी, या नोवेनात त्या हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. आमेन. गीत क्रमांक प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. जीवनाचे हे अनमोल दान, जीवनाचे
अनमोल दान तुझ चरणीच वहावे जीवन पुष्प फुलावे प्रभु तुझ मी अर्पावे जीवन पुष्प फुलावे. बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी दान आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षण घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचं हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमाने तू मानवाला उत्पन्न केलेस, न्यायाने तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दयेने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. ख्रिस्ताद्वारे स्वर्गांतील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा प्रभूचा जयकार. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बळी अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दानं घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दानं तू पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री येशूचा विश्वासघात करण्यात आला त्या रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो.
ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बळी तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बळीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्मेच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली सारा जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत ठरू. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स आणि सर्व महागुरू धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींचे आणि तुझ्या कृपेत एहलक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावानं हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले. म्हणून आम्ही मोठ्या धैर्यानं म्हणतो, आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या लोकांच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रेमाने एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्याचे पात्र नाही, परंतु एक शब्द म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. गीत क्रमांक 146. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. प्रभु तूच मेंढपाळ माझा करी सांभाळ. प्रभु तूच मेंढपाळ माझा करी सांभाळ. विश्वासू होण्यामजला दे विश्वासाचे दान. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवजीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याचा आशीर्वाद आपणास सर्वांवरती येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत जेम्सच्या नवेनाची प्रार्थना. हे वैभवशाली व आदरणीय संत जेम्स, येशूसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रेषिता व आमच्या आश्रयदात्या, सुवार्ता पसरविण्याचे, आजारांना बरे करण्याचे व पाप्यांना सन्मार्गावर आणण्याचे सामर्थ्य परमेश्वराने तुला बहाल केले. ख्रिस्तावरील अढळ श्रद्धा व्यक्त करताना तू स्वतःचे रक्त सांडलेस, पण आपली श्रद्धा मात्र कायम राखलीस. हा तुझा आदर्श समोर ठेवून ह्या नोवेनाद्वारे आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुला सादर करीत आहोत. त्या प्रभूकडे ने. मात्र आम्ही जे मागतो ते आमच्या शारीरिक, मानसिक व विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी असेल तर ते आम्हाला प्राप्त होवं. प्रभूवरील आमची श्रद्धा वाढावी. आमच्या भक्तीचं व उपासनेचं रूपांतर गरीब, दीनदुबळे व गरजवंत यांच्या सेवेत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आजपर्यंत तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हाला मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व देवाला धन्यवाद देतो. ह्यापुढे सुद्धा तुझं वरदहस्त आमच्या नोकरी व्यवसायावर, कामधंद्यावर, मुलांबाळांवर, कुटुंबावर व आगाशी धर्मग्रामावर राहो. ख्रिस्तावरील आमच्या अढळ श्रद्धेद्वारे आम्ही तुझ्यासह स्वर्गसुखास पात्र ठरावेत म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर. आमेन. हे संत जेम्स, हे संत जेम्स, हे संत जेम्स, करोनाग्रस्तांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तुझं प्रेम तू सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी
या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य जी पावलं उचलली जात आहेत त्याच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. आमेन. संत अंतोनीच्या नवेनाची प्रार्थना. हे धन्य संत अंतोनी, तू ख्रिस्त सभेचे वैभव आणि ख्रिस्तीजनांचे अभिमान आहेस. परमेश्वराने तुला बहाल केलेल्या कृपादानाबद्दल, विशेषतः चमत्कार करण्याच्या सामर्थ्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो व तुझा गौरव करतो. गरजवंतांना तुझा आधार वाटतो. हरवलेली वस्तू सापडून देण्याबद्दल तुझी ख्याती आहे. ह्या तुझ्या दैवी देणगीचा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. याजकांची तू निराशा करत नाहीस, म्हणून आशेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या गरजा आणि विनंती घेऊन तुझ्यापाशी आलो आहोत. हे आमच्या गरजा तू सर्वसमर्थ परमेश्वर पित्याकडे सादर कराव्यात असे तुला विनवितो. केवळ आमच्या शारीरिक गरजांसाठी नव्हे तर आमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुझ्या मध्यस्थीचा वापर कर. परमेश्वराला संतुष्ट करणे हे तुझे जीवन ध्येय होते. परमेश्वरावरील आमचा विश्वास वाढावा. जागतिक सुखसमृद्धीच्या मोहजाळ्यात आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा आम्ही नेहमी आठवण ठेवावी. परिणामी आम्ही आमचा शेजार धर्म, बंधुप्रेम ह्याला नेहमी ह्याच्याप्रमाणे जगण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे परमेश्वराच्या महान सेवका, ज्या ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या आमच्या अनमोल आत्म्याच्या तारण्यासाठी आम्ही नित्य झटावे. येशूवरील व अखिल ख्रिस्त सभेवरील आमचा विश्वास दृढ व्हावा. आमच्या धार्मिक व आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी आणि गरजवंतांबद्दल आमच्या कठोर हृदयात करुणा निर्माण व्हावी. हर एक प्रकारचा स्वार्थी विचाराचा त्याग करून आम्ही आमच्या कुटुंबात व परिसरात परमेश्वराच्या दयेचं साम्राज्य प्रस्थापित करण्यात झटावे आणि शेवटी तुझ्याप्रमाणे देवाच्या गौरवासाठी व त्याच्या साम्राज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे असे कृपादान तू आम्हासाठी मिळव. हे संत अंतोनी